नमस्कार, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. चला तर मग आजच्या नवीन व्हिडिओला आपण सुरुवात करूया. बघा ताईंनो, प्रत्येक महिन्यात एक संकष्टी चतुर्थी येते, हे सगळ्यांना माहीत आहे. पण अधिक महिन्यातील 3 तारखेला जी संकष्टी चतुर्थी येते तिला विभुवन संकष्टी चतुर्थी असं म्हणतात. ती 3 वर्षांनी एकदा येते. आणि या संकष्टी चतुर्थीचं महत्त्व काय माहिती आहे का? तर तसंच या संकष्टी चतुर्थीला कोणती अशी एक गोष्ट आहे जी प्रत्येकाने करायची आहे. चला बघूया. या संकष्टी चतुर्थीचं महत्त्व असं आहे की ही विभुवन संकष्टी चतुर्थी जी आहे, विभुवन हा शब्द जो आहे तो त्रिभुवन या शब्दापासून तयार झालेला आहे. आणि त्रिभुवन पालक अशा महागणपतीची पूजा या संकष्टी चतुर्थीला केली जाते. मग आपण नक्की काय करायचं? तर 3 तारखेला जी संकष्टी चतुर्थी अधिक महिन्यात आलेली आहे, या दिवशी म्हणजे इतर संकष्टी चतुर्थीला जरी तुम्ही उपवास करत नसलात तरी अधिक महिन्यातल्या या विशेष असणाऱ्या संकष्टी चतुर्थीला तुम्ही तुमच्या तब्येतीला झेपेल असा नक्कीच उपवास करा. त्याचबरोबर तुम्हाला जमत असेल तर सकाळी उठल्या उठल्या गणपती बाप्पांची घरात जी छोटीशी मूर्ती असेल त्याची पूजा नक्की करा. त्यांना दुर्वा, जास्वंदाचं फूल, मोदक अर्पण करा. जर सकाळी जमणार नसेल तर संध्याकाळी पूजा होणार आहे, त्याचं इतकं काही नाही. संध्याकाळी अर्थात रात्री चंद्रोदयानंतर गणपतीची पूजा करायची. 3 तारखेला चंद्रोदय आहे रात्री 9:47 9:47 काय करायचं? सगळ्यात आधी चंद्राला अर्घ्य अर्पण करायचं. चंद्राला अर्घ्य द्यायचं म्हणजेच एका तांब्याच्या कलशामध्ये पाणी घ्यायचं, त्यात थोडंसं कच्चं दूध टाकायचं, अक्षता टाकायच्या, चंदन टाकायचं आणि हे पाणी चंद्राला अर्पण करायचं. नमस्कार करायचा चंद्राला आणि गणपती बाप्पांना नमस्कार करायचा. गणपतीची आरती करून मग उपवास सोडायचा. आपण इतर संकष्टी चतुर्थीला करतो तसाच उपवास आणि तशीच आरती या संकष्टी चतुर्थीला करणं हे अपेक्षित आहे. पण जी महत्त्वाची गोष्ट आहे की ही संकष्टी चतुर्थी संकट हरणारे आहे, इच्छापूर्ती करणारी आहे. अधिक महिन्यात कुठलीही उपासना तुम्ही केली तर त्याचं फळ अधिक मिळतं, हे लक्षात असू द्या. म्हणून या संकष्टी चतुर्थीला जर तुम्ही गणपती अथर्वशीर्षमचं 21 आवर्तन करू शकाल, म्हणजेच काय तर 21 जे आपण पारायण असतं तर ते केलं तर त्याचं तुम्हाला फळ मिळतंच. म्हणजे काय तर 21 वेळा अथर्वशीर्षाचं पठण करायचं, त्याचं तुम्हाला अधिक प्रमाणात फळ मिळणार, इच्छापूर्ती होणार. संकट दूर होण्यासाठी गणपती अथर्वशीर्षम जे आहे ते 21 वेळा म्हटलं जातं. त्याला 21 आवर्तन असं म्हणतात. आणि हे अथर्वशीर्ष जर तुम्ही या संकष्टी चतुर्थीला 21 वेळा म्हणू शकला तर अतिउत्तम. तुमची इच्छापूर्ती होईल, तुमची संकटातून सुटका होईल. गणपती बाप्पांची संकष्टी चतुर्थीचे हे जे व्रत आहे ना, तर हे व्रत प्राचीन आहे आणि हे माता यशोदेने सुद्धा केलेलं होतं असा पुरातनांमध्ये उल्लेख आहे. म्हणूनच संकष्टी चतुर्थीचा अनुभव अनेक गणेश भक्तांना येतो. अनेकांनी कितीतरी इच्छा ज्या आहेत त्यांच्या त्या मनात ठेवून संकष्टी चतुर्थीचं व्रत केले आणि त्यांच्या इच्छा पूर्ण झाल्या आहेत. तुमचीसुद्धा इच्छा पूर्ण झाली असेल, असा अनुभव असेल तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा, कारण तुमच्या या कमेंटने इतरांना प्रेरणा मिळणार आहे. आणि इतर जे संकटात आहेत, जे गोंधळलेले आहेत, त्यांची मनस्थिती ठीक नाही, त्यांना एक आशेचं नवीन किरण दिसणार आहे. आता अनेकांचं असं म्हणणं असेल की तुम्ही गणपती अथर्वशीर्षमबद्दल म्हणताय पण ते आम्हाला म्हणता येत नाही, ते संस्कृत आहे किंवा अवघड आहे शब्द, तर काही खूपच कठीण आहे, तर काही हरकत नाही. तुम्ही गणपती बाप्पांचं संकट नाशक गणेश स्तोत्र म्हणू शकता. हे संस्कृतमध्येही आहे आणि मराठीतही आहे. त्या स्तोत्राचं सुद्धा तितकाच लाभ होतो. जी भाषा आपल्याला सोपी वाटेल ती म्हणायची आहे, त्या भाषेत आपल्याला ईश्वराला प्रार्थना करायची आहे. ईश्वर शेवटी भावाचा भुकेला असतो, हे लक्षात ठेवायचं. आपल्या मनात किती श्रद्धा आहे, आपण किती चांगल्या मनाने, किती निर्मळ मनाने ईश्वराची प्रार्थना करतोय, हे ईश्वरासाठी महत्त्वाचं आहे. म्हणून गणपती बाप्पांचं हे जे संकटनाशक गणेश स्तोत्र आहे ते स्तोत्रसुद्धा तुम्हाला लाभ देणार आहे.
आणि तुम्ही किती वेळा हे म्हणू शकाल तर अति उत्तम. आणि दोन्ही करायला जमणार नसेल तर कमीत कमी ही दोन्ही स्तोत्र ऐकू शकतात मन लावून. गणपती बाप्पांचं हे जे स्तोत्र आहे ते ऐका, गणपतीचं नामस्मरण करा. गणपती बाप्पांचा एक मंत्र आहे, त्याची एक माळ जप करा. कोणता मंत्र तर ओम गण गणपतेय नमः. साधा सोपा मंत्र आहे, सगळ्यांना माहीत असणारा मंत्र आहे. फार अवघड स्तोत्र म्हणायला जमत नसतील तर 108 वेळा या मंत्राचा जप जर तुम्ही अगदी करून शकता बघा. ओम गण गणपतेय नमः. गणपती बाप्पाचं कसं आहे माहिती आहे का, विद्यार्थी, लहान मुलं, मोठी माणसं, ज्येष्ठ व्यक्ती सगळेच जण गणपती बाप्पांची साधना उपासना त्यांना जमेल तशा पद्धतीने करू शकतात. गणपती बाप्पा भक्तांच्या हाकेला ओ देणारे दैवत आहे आणि गणपती बाप्पांच्या पूजेचे नियमही फार नाही आहेत, म्हणून संकष्टी चतुर्थीचे व्रत करणाऱ्यांची संख्या जास्त आहे. आता जे विद्यार्थी आहेत, जे अभ्यास करतायत, स्पर्धा परीक्षांची तयारी करतायत किंवा 8वी 9वी 10वीला आहेत, त्यांना जर भीती वाटत असेल, परीक्षेची अभ्यासाची भीती वाटत असेल तर त्यांनी गणपती बाप्पांचं संकटनाशक गणेश स्तोत्र जे आहे ते म्हणायला नक्की शिकावं आणि रोज म्हणावं. गणपती बाप्पा बुद्धिदाता आहेत, तो तुमच्या मनातील भीती दूर करतो आणि एकाग्रता वाढवतो. अभ्यासाबद्दल तुमच्या मनात असणारी भीती त्यामुळे दूर होऊन अभ्यासाबद्दलची प्रीती जी आहे ती मनामध्ये जागृत होते. विद्यार्थ्यांनी तर हा उपाय खरंच करावा. जे पालक हे ऐकत असतील त्यांनी त्यांच्या मुलांना हे करायला सांगावं. माहिती आवडली असेल तर कमेंट बॉक्समध्ये गणपती बाप्पा मोरया लिहायला विसरू नका. तर बघा ताईंनो, तुम्हाला कोणत्या विषयावर व्हिडिओ पाहायला आवडत असतील किंवा तुमच्या काही ज्या कमेंट्स असतील तर त्या मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. मी तुमच्या त्या ज्या कमेंट्स आहेत तर त्याचे पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन. त्याचबरोबर आणखी कोणत्या विषयावरचे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर ते देखील मला सांगा. त्या विषयांवर सुद्धा व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेल. चला तर मग आजच्या व्हिडिओचा मी इथेच एंड करते. तत्पूर्वी अजूनही तुम्ही जर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला देखील प्रेस करा. यामुळे मी माझ्या चॅनेलवर जेव्हा पण नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. चला तर मग सर्वांना श्री स्वामी समर्थ. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया.